मुंगूस हे दक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, सस्तन प्राण्यांच्या 33 प्रजातींचे कुळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक 1 ते 3.5 फूट आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ्या व 3.5 ग्रॅमांएवढे वजन असलेल्या छोट्या मुंगसांपासून मांजरीएवढ्या आकारमान असलेल्या व 3.5 किंवा 4 किलोग्रॅम वजनाच्या पांढऱ्या शेपटीच्या मुंगसापर्यंत प्रजातीगणिक वैविध्य आढळते. किडे, सरडे, पक्षी व अंडी, कृंतक, साप, मृत प्राणी हे मुंगसाचे प्रमुख भक्ष्य आहे. साप हे मुंगसाचे विशेष भक्ष्य आहे. नागासारखे विषारी प्राणीही ते चपळतेने पकडते. ते सापाचे किंवा नागाचे डोके तोंडात धरून चटकन त्याची कवटी फोडून त्याला मारते. त्या झटपटीत सापाचे विषारी दात आपल्याला लागणार नाहीत याचीही ते दक्षता घेते. सापाचे विष मुंगसाला घातक नसते, ही समजूत निराधार आहे. सापाचे विष कमी प्रमाणात असल्यास त्याचा मुंगसावर परिणाम होत नाही आणि त्या विषापासून मुंगूस सुरक्षित असते, असे संशोधनातून आढळले आहे. वेग, चपळता, समयसूचकता आणि शरीरावरचे दाट केस या वैशिष्ट्यांमुळे मुंगूस आणि साप यांच्या लढाईत अनेकदा मुंगूस सरस ठरते. मुंगसाच्या विणीचा ठराविक कालावधी नसतो. मादीला प्रत्येक खेपेला 2 किंवा 3 पिले होतात. पिलांचे संगोपन मादी करते. साधारणपणे 7 महिन्यांत त्यांची पूर्ण वाढ होते व पिले स्वतंत्रपणे जगू लागतात. आतापर्यंत मुंगूस चाव्याद्वारे पसरलेल्या रेबीजमुळे मुंगूस चाव्याद्वारे मृत्यूची सर्व प्रकरणे झाली आहेत. आमच्या माहितीनुसार मुंगूस चावल्याने आणि त्यानंतर स्ट्रेप्टोकोकल संसर्गाने मृत्यू झाल्याचे वर्णन करणारा कोणताही प्रकाशित अहवाल साहित्यात नाही. मुंगूस कृती, साहस, धैर्य, निर्भयता, आवेग, स्वातंत्र्य, आशावाद, बंडखोरी, प्रतिकार, साधनसंपत्ती, गती आणि अनुकूलन यांचे प्रतीक आहे. एकात्मिक प्राणी या नात्याने तो आपल्याला आपल्या शत्रूंचा सामना करण्यास प्रोत्साहित करतो कारण आपण आपल्यापेक्षा अधिक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतो. प्राण्यांविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.